नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभप्रभात आणि सर्वात प्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो माझ्या मित्रांना, माझ्या बहिणींना, माझ्या भावांना सुख समृद्धी लाभो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही विघ्न असतील ते विघ्न दूर करो, ही मी माझ्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजची सुरुवात करतो. तर आज आपण जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला मुंबईला, खेतवाडीमध्ये. तर चला मित्रांनो, निघूया आता. चला. हाय मित्रांनो, मी पोचलेलो आहे आता चर्नी रोडमध्ये. आपल्यासोबत आपल्याबरोबर चिल्लर पार्टी पण आहे. हाय चिल्लर पार्टी. हाय. तर चला इथून टॅक्सी पकडूया आणि जाऊया. बच्चा कंपनीला भूक लागली, आपण थांबलोय. बघूया आता काय मागवतात ते. सांबर चटणी खा ना. डोसा चटणी नको लावू. सांबर चटणी दूध कोल्ड कॉफी. तर मित्रांनो, आपण आता स्टेशनला उतरून आपल्या चिल्लर पार्टीला भूक लागली असल्यामुळे आपण थोडीशी पेटपूजा करायला थांबलोय. भूक लागली ना? काय पाहिजे तुला? का पाहिजे? नाश्ता करूया आणि थोड्या वेळाने भेटूया. तर मित्रांनो, आता आपण खेतवाडीचा महाराजा दुसरी क्रॉस लेन इकडे आलेलो आहे. हा खेतवाडीला प्रसिद्ध करणारा पहिला मानाचा गणपती आहे मित्रांनो. आणि ही तुम्ही बाप्पाची मूर्ती बघू शकता. ही 28 फुटी मूर्ती आहे बाप्पांची. आणि ह्या मंडळाने सागर मंथनावर चलचित्र साकारलं आहे. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मित्रांनो, ही मूर्ती एकाच जागी 360 डिग्री फिरते. आता आपण खेतवाडीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गल्लीला आलो आहोत. आज जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया. किती सुंदर अशी मूर्ती इथे सुद्धा आहे मित्रांनो. आणि बाजूला पण तुम्ही बघू शकता, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावर आधारित चलचित्र तयार केलं आहे, जे की आपण सकाळी इथे लवकर आलं असल्यामुळे पाहू शकत नाही. तसेच ही पण तिसरीच गल्ली आहे. हा खेतवाडीचा सुखकर्ता मित्रांनो. इथे 36 फूट उंच अशी श्री विठ्ठल रुक्मिणींच्या रूपात श्रींची मूर्ती आहे. तर चला आज जाऊया, दर्शन घेऊया, बघूया. इथे विठ्ठलाचे परमभक्त संत गोरा कुंभार पायाने माती तुडवत असताना विठ्ठलाच्या भक्तीत एवढे लीन, एवढे मग्न असतात की त्यांचंच बाळ त्या मातीत आहे ह्याचं त्यांना भानच नसतं. ती तर गोष्ट मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल. त्यावरच हे चलचित्र आधारित आहे. आता आपण खेतवाडीच्या चौथ्या गल्लीत आलो आहोत. इकडे स्थापनेपासून
ताडू मातीची गणेश मूर्ती असते. ही इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. वाव, किती सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो, बघा तुम्ही. इको फ्रेंडली. आपण ज्या वेळेला आलो आहे मित्रांनो, आता ते बंद आहे. मी मगाशीच म्हटलं की आपण सकाळी आलो असल्यामुळे आपण पाहू शकत नाही. तरी बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता. चला बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पुढे चालूया. आपण आता आलो आहोत मित्रांनो खेतवाडीच्या 5वी गल्लीमध्ये. इकडे पण चलचित्र साकारलं आहे, जे की मी पहिला पण सांगितलं, सकाळी लवकर आल्यामुळे आपण पाहू शकत नाही. पण इथे सुद्धा किती सुंदर अशी शंकर आणि पार्वतीच्या रूपात श्रींची मूर्ती आहे. किती सुंदर वाटते. मुंबईचा सम्राट. आता आपण आलो आहोत खेतवाडीच्या 6व्या गल्लीत. खेतवाडीचा खंबाटा लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेतवाडीचा राजा, इकडे आता आपण आलेलो आहोत. तर आता खेतवाडीची 7वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा मोर्या येथे आता आपण आलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता, इथे बालाजी अवतार, कृष्ण अवतार, मत्स्य अवतार असे अनेक अवतार दाखवण्यात आले आहे. तर
नव्या गल्लीकडे चाललो आहोत. येथे विराजमान आहेत खेतवाडीचा महागणपती. खेतवाडीचा चिंतामणी, नववी गल्ली. ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ, खेतवाडीची 10वी गल्ली. खेतवाडीचा युवराज. बाप्पा खेतवाडीचा, खेतवाडी गल्ली नंबर 10. इथे सुद्धा दशावतार दाखवण्यात आले आहेत. पहिला मत्स्य अवतार, त्यानंतर कुर्म अवतार, वराह अवतार, त्याचबरोबर इथे आहे नरसिंह अवतार. आणि इकडे आहे वामन अवतार. त्याचबरोबर इथे कल्की अवतार आहे. असे तसा अवतार आहेत, तुम्ही बघू शकता. बलराम अवतार, पुढे श्रीकृष्ण अवतार, मुंबईचा महाराजा, खेतवाडी
खेतवाडीची 11वी गल्ली. आता आपण आलो आहोत खेतवाडीच्या 12व्या गल्लीमध्ये. मुंबईचा अनंत खेतवाडीची 13वी गल्ली. नमस्कार मित्रांनो, आपण 1 नंबर गल्लीपासून ते 13 नंबर गल्लीपर्यंत आपण सर्व गणपती बाप्पांचं दर्शन आपण इकडे घेतलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. गणपती बाप्पा